तो वेलकम बॅक. परत सगळ्यांचं स्वागत असेल एबी ग्रुप ट्रॉफी 2026 या स्पर्धेमध्ये आजची चौथी रात्र. आणि आजच्या चौथी रात्रमध्ये आपण सेकंड राऊंड दुसरा सामना पाहतोय. एका बाजूला जर पाहिलं तर भूमी 11 धाकटी डहाणू संदीपजी म्हात्रे यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं तर आकाश 11 अशिवर दांडी. नाणेफेकीचा कॉल जिंकला, प्रथमतः स्वीकार केला क्षेत्ररक्षण आमंत्रण दिलं बॅटिंगसाठी आकाश 11 अचिवर दांडी या संघाला. भूमी 11 धाकटी डहाणू या संघाने. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. एका बाजूला पाहू शकाल समीर तामोरे, तर दुसऱ्या बाजूला कुणाल अंबिरे, मागील सामन्याचा हिरो असं म्हणावं लागेल. समीर तामोरे जर पाहिलं तर अंडर 24 खेळाडू आहे सर, आणि खूप चर्चेमध्ये राहिला. जेव्हा पालघर तालुका प्रीमियर लीग आपण पाहिली, पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग आपण अचिवर स्पोर्ट्सकडून खेळत होता. शेवटच्या षटकामध्ये जेव्हा 6मध्ये 14 डिफेंड करायच्या होत्या, त्यामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि 4मध्ये 4. तेव्हा जेव्हा डिफेंड करत होता 4 चेंडूवर 4 गडी बाद केले होते कोणी ते करता. असं समीर तामोर तिकडून चर्चेमध्ये आला. बघता बघता खेळाडूने कधीच मागे पडून पाहिलं नाही, आणि दांडी संघाने चांगला क्रिकेट खेळतोय सध्या घडीमध्ये. जर पाहिलं गेलं तर तोच मैदानाच्या आतमध्ये आला. गोलंदाज मागवा सज्ज झाला गोलंदाज जय दवणे. तुकाराम सर आमच्या जोडले जातील मायक्रोफोनवर. जर पाहिलं गेलं तर खूप चांगली स्पर्धा, आणि प्रत्येक वर्षी आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये जर पाहिलं गेलं तर पण 5वा पर्व आहे. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय, आणि प्रत्येक वर्षी जर पाहिलं गेलं तर तुकाराम सर सफाळे गट असतील, तसंच ओपन गट असणारा एक गाव एक फॉर्मेट 40+ गट, अशी वेगवेगळ्या गटामध्ये स्पर्धा पाहतोय. आणि पहिल्यांदा पालघर डिस्ट्रिक्टमध्ये तब्बल 6 ते 7 रात्र ही स्पर्धा चालते, ती म्हणजे एबी ट्रॉफी 2026 आपण पाहतोय. याच्या पाठीमागे प्रचंड मेहनत त्या टीमची असते, एबी ग्रुपची. मॅचला होती सुरुवात. एका बाजूला दांडीचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर भूमी 11 धाकटी डहाणू अशा दोन संघामधला हा मॅच आहे. आकाश अचिवर दांडी आणि भूमी 11 धाकटी डहाणू असा मधला मॅच आहे. पण आज म्हणजे आज संध्याकाळी जसा मॅच सुरू झाला ना, तसा प्रत्येक वेळेला स्कोअर झालाय. म्हणजे 100 झाल्या, 72 झाल्या, 80 झाल्या, त्याच्यानंतर 95 झाल्या. मागच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा 80 रन झालेले आहेत. याचा अर्थ 70च्या वर धावफलक नेहमीच उभारला गेलाय. नक्कीच खेळपट्टी खूप चांगली, बॅटिंगसाठी खेळपट्टी खूप उत्कृष्ट आहे असं म्हणावं लागेल. यावेळेस खोदून काढलाय डीपमध्ये, खेळाडू खूप दूर उभा आहे, चेंडू थांबणार नाहीये, वन बाउन्स निघून जातो. संतोष दवणे तिकडे आहेत, चेंडू ते देतील मैदानाच्या आतमध्ये. चौकार नक्कीच झालाय, 4 धाबा. डीपमध्ये निखिल आहेत, परंतु चांगला फटका म्हणावा लागेल. पाहू शकाल पिकअप शॉट होता, थोडंसं पोलरमध्ये चेंडू होता, त्यावर चांगला प्रहार केला गेला आणि चौकार नक्कीच झालाय. 4 धाबा समीरच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. जसा चेंडू गेला बॉन्ड लाईनच्या बाहेर, समीर एका बाजूला, कुणाल, जय पहिले षटक हातात आहे. जय दवणे पहिले षटक हातात आहेत. आय एम ॲक्शन आहे. वरनं चेंडू जसा रिलीज होतो ना, रिलीज ऑफ द डिलिव्हरी, चेंडूला आत बाहेर काढण्याची कला आहे. म्हणजे जय दवणीचा जर आपण बघितलं, आताही बघा ना, थोडंसं बॅकअप द हँड होता, पडला, थोडंसं आत आलाय. तो आत बाहेर जो काढला जातोय त्यामध्ये त्याला सक्सेस मिळालेत. 3 चेंडूवरती 4 धावा. लगेच 3 चेंडू 4 धावा, एक चौकार नक्कीच झाला. डॉट बॉल 4.0 अशा प्रकारचे षटक आपण पाहतोय. सध्या घडवणे जय दवणे कोणी मागवा सज्ज आहेत पहिल्या षटकामध्ये. यावेळी ऑफ द बाहेर चेंडू खेचून मारलाय, लॉंग ऑनला क्लिअर करतोय समीर तामोरे. वाऱ्याचा प्रवाह, वाऱ्याच्या वेगाने चेंडू पाठवून दिलाय सीमारेषा पार. आलाय षटकार, 6 धावा. जसं आपण लॉंग टेनिसमध्ये बघतो ना, अमेरिकन ओपन, फ्रेंच ओपन, त्याच्यामध्ये हा फोरहँड स्ट्रोक खेळतात. तसा फोरहँड स्ट्रोक खेळ आहे. थोडासा उजव्याशीच्या बाहेर घेता बघा, हा फोरहँड स्ट्रोक होता. फोरआर्म्स मजबूत आहेत आणि ते फोरआर्म्स मजबूत असणारे दाखवणारा फटका खेळ आहे. समोर लॉंगॉनच्या डोक्यावरनं चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर गेलाय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. धावा धाफलकीवरती त्या 10. समीर जे 4ही चेंडूचा सामना त्यांनी केलेला आहे. .4.6 एक चांगला बॉल, एक चांगला फटका, एक चांगला चेंडू, एक चांगला षटकार. मागच्या 4 चेंडूवरती हे पाहिले, 2 चांगले चेंडू, 2 चांगले फटके आलेत. आता येणारा डॉट येणार का? कारण मागचा क्रम आहे तो .4.6
आता स्विच इट .4.6 आणि त्यानंतर आलेला आहे इट्स अ 4 चौकार. स्विच केलं, स्वीट केलं आणि चेंडूला पाठवलं डीप पॉइंटला चौकार. नक्की चांगला फटका म्हणावा लागेल. स्विच हिटचा फटका खेळला गेला. लेग स्टोप फटका चेंडू होता, परंतु नजर खूप चांगली राहिली. डोकं नक्की स्थिर ठेवलं होतं समीरने. पाहू शकाल या चेंडूवर ज्या प्रकारे चेंडू टाकले जयने त्यावर प्रहार केला गेला. समीरची बॅट नक्कीच होते. मागील सामन्यामध्ये मात्र तो 6 बाद झाला होता. एकच चेंडू फेस केला होता, परंतु यावेळेस त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण की महत्त्वपूर्ण सामना आहे आणि इकडून जर तुम्ही जिंकाल तर आजच्या रात्रीमध्ये अंतिम सामन्यामध्ये तुम्ही प्रवेश करतील. त्यावेळेस पहिल्या झोकून खेळायचा प्रयत्न होता. पाहू शकाल बॅटची कड नक्कीच लगावली, परंतु स्वतः बनणार आहे. चांगला कमबॅक म्हणावं लागेल. निर्धावानी हा षटक संपलाय. पहिल्या षटकाची समाप्ती केली. धावा फलकावर आहे 14. तुकाराम सर, या षटकामध्ये दोन्ही संघांना नक्कीच बराबरची संधी भेटते असं म्हणावं लागेल. 3 बॉल डॉट सुद्धा आलेत, 3 मोठे फटके सुद्धा आलेत. एक षटक 14 धावा फलकावर. म्हणजे एक षटक दोघांनाही खुश करून गेले, बॉलरलाही आणि बॅट्समनला देखील आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 14. इथून जर संभावित धावसंख्या येणारी जे प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर 70 दिसतो. 70 धावा प्रोजेक्टेड स्कोर दिसतो. मागच्या सामन्यामध्ये 80 धावांचा पाठलाग होतोय की काय असं वाटलं होतं. फक्त 4 धावांनी तो सामना जिंकला होता आणि तो सामना या आकाश अचिवर दांडीने देखील पाहिलाय. आणि समोरच्या संघाची ताकद, ज्या टीमनं पहिल्या सामन्यामध्ये 95 केल्यात, 95 धावा केल्यात, त्याच्यामुळे त्यांच्यासमोर किमान 75-80 धावांचं टार्गेट सेट करायचं हा इरादा आणि हा निश्चय नक्कीच आकाश अचिवर दांडी संघ या सामन्यामध्ये करणार. कुणाल आल्यात स्ट्रायकर यायला तर गोलंदाजीसाठी करणचा पहिला चेंडू होता. करण आंबेरेचा पहिला चेंडू मिस्टॅम स्टोक. क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या खाली. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक होते अविनाश आणि त्या क्षेत्रामध्ये अविनाशनं पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगले झेल टिपले होते. आताही चांगले झेल टिपल्या गेल्यात. पहिला फलंदाज बाद. कुणाल परततोय माघारी. अविनाशचं कौतुक करावं लागेल. ऑफिसच्या बाहेरचा चेंडू होता, खोदून काढायचा प्रयत्न होता, परंतु पाहू शकाल तेवढा चांगला झेल टिपलं. चेंडू थोडासा हवामध्ये तरंगत होता, परंतु फ्लड लाईटमध्ये उंच जाणारे चेंडू जज करणं सोपं नसतं, परंतु जज केलं चेंडू अविनाशने. आणि या स्पर्धेत त्याने तब्बल 3 झेल टिपलेत. मागील सामन्यात 2 झेल टिपले होते, ते पण महत्त्वपूर्ण झेल म्हणावं लागतील. आणि यावेळेस सुद्धा आपण पाहू शकेल महत्त्वपूर्ण झेल टिपला फलंदाज कुणाल अंबेरे. 1 चेंडू 0 बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. पिंच शॉटर बॅटर जर पाहिलं गेलं तर यज्ञेश प्रभू मागे सामन्यामध्ये मात्र 4 धावा बनवून बाद झाला. तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय. 14 एक गडी बाद झाला. आजच्या रद्दीमधला आपण हा 6वा सामना पाहतोय. यानंतर अंतिम सामना असणार आहे मोतीलाल शाह. आपण पाहता जयराज धनू बरोबर चर्चा करतात पुढील सामना कशा प्रकारे खेळावा लागेल, कारण की जो संघ विजयी होईल त्या संघासमोर त्यांना हा सामना खेळावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर अप्रतिम सामना रंगतोय. एका बाजूला आहे ढाणू तर एका बाजूला दांडी. यावेळी डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न होता. जय तिकडे आले, चेंडूला फील्ड करता अडवलं गेला. चेंडूला चांगला क्षेत्ररक्षण. एक सिंगल धाव नक्कीच झाली. बघा वेगवान धाव घेतली दोन्ही बॅटर्सने. चेंडू अडल्या दोन्ही बॅटर धावलेत आणि जीवाच्या अंतकाने दोन्ही बॅटर धावलेत. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि जसं तुम्ही चर्चा केली की बाहेरनं ते पाहतात की आपल्यासमोर कोण येणार, दांडी येणार की डहाणू येणार. टीम दोन्ही चांगले आहेत. एक इंटरेस्टिंग चर्चा तुम्ही छेडले. कोण येणार, स्लाइस करायचं होतं चेंडू. गडी क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यांना टिपलाय जाईल. थोडंसं लांबून खेळण्याचा प्रयत्न आणि विपराजनं टिपलाय हा झेल. त्याच्यामुळे तिथे जसं तुम्ही इशारा केला होता, बाबा तो संघ पाहतोय, जाईचा संघ पाहतोय, आपल्यासमोर कोण येणार आहे आणि कोणाशी आपल्याला हा सामना करावा लागणार आहे, त्यावेळेला स्ट्रॅटेजी डावपेस ते देखील आखले जाणार आहेत. फलंदाज बाद होते, पण कधी कधी एक सॉफ्ट कॉर्नर पण असतो की आपल्यासमोर कोण यावा आणि कोण येऊ नये. म्हणजे कोणी आला तरी ठीक आहे, जिंकायचं तर असतं. उजव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, कारण आपलंही होतं कधी कधी कॉमेंट्री बॉक्समध्ये, बाबा आज चाललोय ते स्पर्धेला पण आपल्या जोडीला कोण आहे हे पण आपण बघतो. म्हणजे एक वेवळ्यान जुळली का बरं वाटतं, नाही तर बाबा आपल्या जोडीला आहे एक उत्तरेला एक दक्षिणेला, 2 विरुद्ध ध्रुव कधीच येत नाही. त्याच्यामुळे असा एक सॉफ्ट कॉर्नर असतो की आपल्याजवळ कोण येतंय, आपल्याला कोणाशी खेळायचं आहे. त्यामुळे एक मनामध्ये असतं की कोण इथे जिंकलं पाहिजे, कोणाशी खेळणं आपल्याला नक्कीच आवडेल. ही चर्चा मैदानाच्या बाहेर चालू असणार. 15/2 गडी बाद. खूप चांगली तुम्ही विश्लेषण केलं तुकाराम सर. प्रत्येक वेळी चांगलं विश्लेषण एक्सपर्ट तुम्ही आहात या प्रत्येक गोष्टीमध्ये. 15/2 गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल.
विशाल आलेत. पाहू शकाल लॉफ्ट जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न सफल झाले. बॅटर वाईड यॉर्कर टाकला गेला आणि जर पाहिलं गेलं तर पंच चर्चा करतायत. तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे पंचांनी पाहण्यासाठी. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडलाय की काय हे पाहण्यासाठी. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडले काही पाहिलं जाईल. प्रिन्स मूव्हीज यांच्या माध्यमातून तिसरे पंच आमच्यावर जोडले जातील. मिस्टर शाहिद मोमीन जे भिवंडीला बिलॉंग करतात. आणि शाहिद मोमीन तुकाराम सर जे पॅनल असं एक पॅनल राहिला आहे, स्पेशल राहिला आहे गोलंदाज सुधारण्यासाठी. कराडमध्ये एक स्टेडियम आहे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम. त्यामध्ये स्पेशल जे बी पॅनलचा बॅनर लागला आहे कारण की तिकडे मागील 2 वर्षामध्ये तिकडे बॅनर लागले कारण त्यांच्यामुळे पूर्णपणे क्रिकेट सुधारला गेलं. खेळपट्टीच्या बाहेर पडलं काही पाहण्यात आली ती नो बॉल आहे. इट्स अ नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडला. खूप चांगला टेलिकास्ट, खूप चांगला कॅमेरा बघ म्हणावा लागेल ते म्हणजे प्रिन्स मूव्हीज या टेलिकास्टचं. पाहू शकाल खूप कमी वेळ होता परंतु चांगला काम केलं. नो बॉल, फ्रीट बॉल असणार आहे. ऑफिसच्या बाहेरचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू इकडे कर्तव्य पोहोचतील. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, त्याचा फंबल झाली. याचा फायदा दोन्ही बॅटर उचलतील. चेंडू डायव्हर्ट झाला होता. विनीत सांगतं काही करू नको. नक्कीच तिकडे चेंडू डायव्हर्ट झाला आहे. थोडासा शांत डोक्याने तुम्हाला फिल्डिंग करायची की विकेट किपर ते दर्शवतात. धावफलक दोन्ही पुढे सरसावते. धावसंख्या जवळपास धावफलकावर 18 धावा 18. 18 धावा धावफलकावरती आहेत. जसा उल्लेख केला तुम्ही पंचांचा देखील चांगला उल्लेख केला होता का त्यांचं म्हणजे थँकलेस जॉब असतो तो. फुलटॉस बॉल समोर ड्राईव्ह केला. मिड ऑफला बीट करून चेंडू चाला जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील. अविनाश फील्ड करतील. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. थँकलेस जॉब असतो. आणि जसं तुम्ही कराडचा उल्लेख केला कारण ग्रामीण पातळीवरती काय होतं की ज्यावेळेला गोलंदाजी शैली तपासायची असते ना ते थोडंसं डिफिकल्ट जॉब असतो. कदाचित एक चांगला उल्लेख तुम्ही केला होता ते स्वच्छता अभियान होतं ते त्यांनी तिथे राबवलं होतं आणि त्याचा फायदा आता येणाऱ्या काही पुढच्या काळामध्ये त्या विभागामध्ये होऊ शकतो. नक्कीच झालंय तिकडे. खूप चांगले क्रिकेटर घडले गेलेत. हो हो, वॉट अ बॉल, वॉट अ बॉल, बॉल ऑफ द नाईट असं म्हणावं लागेल. खूप चांगला चेंडू करण अंबेरीच्या मागे परफेक्ट यॉर्कर रिप्लेमध्ये नक्कीच पाहायला आवडेल. पण हा चेंडू जर पाहिलं गेलं तर 19 धावा धावफलकावर 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. 2 गडी बाद झालेत. 9.50 सरासरी गाठली आहे आतापर्यंत. बघा असं वाटत होतं की जेव्हा पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या तब्बल 14, या षटकामध्ये मात्र 5 आल्यापर्यंत 2 गडी बाद सुद्धा केलेत. कुठे ना कुठे पूर्णपणे धावा थांबवल्यात कारण अंबेरीने. नावामध्ये रन आहे परंतु धावा त्याने दिले, रन दिले नाही त्या षटकामध्ये. त्याला कारण आहे म्हणजे त्याच्या नावामध्ये रन आहेत पण त्याला माहिती आहे बॉलिंग अशी करायची आहे ना की आपल्याला विजयाचं कारण बनायचं आहे. करण त्याचं नाव आहे, करण त्यांचं नाव आहे करण अंबिरे. पण आपल्याला ते विजयाचं कारण बनायचं आहे. 2 गडी बाद 19 धावा धावफलकावरती आहेत. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. लॉफ्टेड केला होता. वाईट लॉंगॉफला क्षेत्ररक्षक तोपर्यंत पोहोचतील, फील्ड करतील. कॉम्बिनेशन फील्ड झालंय. एकानं अडवला अविनाश आले. अविनाशनं थ्रो केलाय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण स्कोर जाऊन पोहोचलाय तो 21 धावा धावफलकावरती आहेत. यज्ञेश खेळतात 1 वरती, विशाल खेळतात 5 वरती. नक्कीच जल्पेश बारी आला ज्यांनी मागील सामन्यामध्ये पूर्णपणे चित्र बदलला होता. धुरू 11 सातपाडी या संघासमोर तोच गोलंदाज गोळी मागवा सज्ज झालाय. यावेळी सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड गोलंदाजाच्या मस्तकाला दस्तक देणारा AB ग्रुप षटकार ठोकलाय. विशाल तामोरे अंगीच्या बॅटमधून आलाय हा षटकार. बघा चेंडू फुलर लेनचा होता तो वरती करायचा प्रयत्न झाला होता आणि पिकअप द शॉट. अप्रतिम फटका षटकारासाठी ठोकलाय. फुल फेस ऑफ द बॅट, फुल फेस ऑफ द बॅट. अगदी फोटोजेनिक फटका आहे ना. म्हणजे फटका खेळल्यानंतर त्याचा फोटो काढावा. म्हणजे ते गाणं आहे ना बाबा फोटो काढ, तसा फोटो काढावा असा फोटोजेनिक स्ट्रोक खेळलाय. स्टेट डाऊन द ग्राउंड, फुल फेस ऑफ द बॅट. बॅटचा पूर्ण चेहरा दाखवला, षटकार ठोकला. आता थोडासा स्लाइस करायचं होतं. बॅटचं फेस ओपन केलं होतं शेवटच्या क्षणी. जोपर्यंत शॉट ताणम्याचं क्षेत्ररक्षक फील्ड करेल, थ्रो करेल. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. मागच्या सामन्यामध्ये जलपेचा चांगला तुम्ही उल्लेख केला. 4 धावांचं षटक जे टर्निंग पॉईंट ठरलं होतं सामन्यामध्ये. या षटकामध्ये आतापर्यंत एक सिक्सर. स्कोर झालाय तो 28. 28 धावा 2 गडी बाद 2.3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. एका बाजूला आकाश 11 अचिवर दांडी आहे, दुसऱ्या बाजूला भूमी 11 धाकटी ढाणू. या 2 संघामध्ये लढत आहे. यावेळी वॉट शॉट पिंच हिटरच्या बॅटरमधून आला षटकार. 6 धावा. यज्ञेश प्रभू वायपी पॉवरफुल षटकार ठोकलाय. तुकाराम सर जर पाहिलं तर ऑफिसच्या बाहेरचा चेंडू होता आणि ऑफिसच्या बाहेरच्या चेंडूला डीप बॅकवर्ड पॉईंट स्लीपर कव्हरला पाठवून दिलाय.
6 धावांसाठी काय फटका सजवला होता. थोडंसं लेट उचललं म्हणजे समोरनं नाही उचललं, चेंडूला येऊन दिलं आणि त्यानंतर बॅट ती फिरली ना. या षटकामध्ये 2 अप्रतिम फटके खेळलेत. एक विशालनं खेळला आणि एक यज्ञेशनं खेळला. जो क्लास आहे दांडीचा, ज्या दांडीच्या गावातनं आलेल्या खेळाडूचा तो दर्जा आहे, हा दर्जा दाखवणारा दर्जेदार खेळ सध्या मैदानावरती सुरू आहे. धावा फलकावरती आहे 34-34 हमला केलाय अशा गोलंदाजावरती, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली आहे. व्हाईट बॉलचा इशारा, अजून एक धाव पूर्ण होईल अवंताच्या स्वरूपात. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 35 धावा फलकावर आहे. 2.4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. व्हाईट बॉल नक्कीच चाललाय. धावा वाढला बॅटरचा. यावेळेस ऑल द कार्पेट फटका सुरेख अडीमध्ये अविनाश तसं बिझी राहिलेत. यावेळी तसं फंबल झाली, त्याचा फायदा उचलते. दोन्ही बॅटर खूप वेगाने धावले. विशाल खूप वेगाने धावतोय आणि त्याला मॅच करणं थोडंसं कठीण जात आहे असं म्हणावं लागेल यज्ञेश प्रभूला, कारण की यज्ञेशची फटका खेळण्याचं धावले. पण विशाल तामोरे सड पातळ खेळाडू आहे, पण तू खूप वेगाने धावतोय खेळपट्टीवर. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे आणि जसं एक रन केली तसं दुसरी रन. आता जसं तुम्ही उल्लेख केला, मागे विशालनं 2-2 धावासाठी धावायला लावलं होतं, पण यज्ञेश भाई कहते भाई अब दौड़ेंगे नहीं, अब दूसरों को भगाएंगे, अब भागेंगे नहीं, दूसरों को भगाएंगे. आणि तेच यज्ञेश प्रभू यांनी केलंय. चेंडू लपाटवले मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार. बघा, आत आणायला चेंडू होता, जसा आत आला तसा बाहेर. त्यांना माहिती आहे अजून जर खालून केलं ना तर विशाल पुन्हा एकदा 2-2 धावासाठी धावायला लावेल. भाई दौड़ेंगे नहीं, अब भगाएंगे आणि षटकार, सिक्सर. 24 धावा या षटकामध्ये आल्यात. 24 महागडा षटक म्हणावं लागेल. जल्पेश बारी परत मला वाटतं करण अंबेरला इंट्रोड्यूस केला जाईल का. थोडंसं पाण्याची मागणी केली आहे. पंच नक्कीच थोडंसं कॉल करतायत. चेंडू मागतायत का, चेंडू पुरवायचा लगेच. मैदानाच्या आतमध्ये आजच्या रजनीमधला 6वा सामना आपण पाहतोय. खूप महत्त्वपूर्ण सामना आहे. जो संघ विजय होईल नक्कीच अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल. म्हणजे जो संघ आजच्या रात्रीमध्ये जिंकेल एक बक्षीस पात्र तो ठरणार आहे. 6 संघ आपण क्वालिफाय करणार आहोत. अंतिम दिवस या स्पर्धेचा नक्कीच 2 तारखेला आपण पाहणार आहोत. मेगा फायनल डे उद्या ओपन एक गाव एक. 1 तारखेला तर पाहिलं गेलं तर महाराष्ट्र दिवस, त्या दिवशी ऑल इंडिया ओपन व्यावसायिक खेळाडू या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. आणि 2 तारखेला या स्पर्धेचा अंतिम दिवस तिकडे पण क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि अंतिम सामना पाहणार आहोत. गोलंदाज गोलंदाज सज्ज होतोय करण अंभिरे किंवा जय दवणे, त्याच्यावर चर्चा. बॉल अमर बॉल द्यायचं लगेच, चेंडू पुरवायचा. सर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, त्यामध्ये 14. दुसऱ्या षटकामध्ये 2 गडी बाद केले, धावा मात्र 5. या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 24. 3 षटकार, 1 व्हाईट बॉल, 2 डबल, 1 सिंगल. महागडा षटक म्हणावा लागेल. पूर्णपणे आकाश इलेव्हन अचिवर दांडी या संघाला या सामन्यामध्ये पूर्ण आगमन केलं असं म्हणावं लागेल या षटकाने. आणि तो दोन्ही खेळाडून केलाय, असं नाही की एकट्यानेच केलाय. पहिला स्टार्ट केला विशालनं, जो समोर षटकार टोकला. त्यानंतर 2 षटकार आपण पाहिले यज्ञेशची, जे एक उजव्या यष्टीच्या बाहेरचा त्याचा क्लास दाखवणारा क्लासिकल स्ट्रोक यज्ञेश प्रभू यांचा पाहिलाय. 15वरती ते बॅटिंग करतात, विशाल करतात. 12वरती संघाची धावसंख्या 43 आहेत आणि प्रयत्न तोच आहे, कारण मागे या म्हणजे आतापर्यंत 3री इनिंग आहे इथे 3 षटकामध्ये 40 आणि त्याच्या वरती धावफलक आलाय आणि 2 षटकांचा खेळ बाकी आहे. करण अंभीरे आल्यात षटक हाताळण्यासाठी. मागचं षटक चांगल्या पद्धतीने त्याने हाताळलं होतं. बॅटच्या थोड्याशा खालच्या बाजूला चेंडू लागलाय. लेमन कार्ड असा इनसाइड एज लागला होता. सुदैव एवढंच की स्टंपजवळ नाही गेलाय. पाठीमागे शॉर्ट फाईन गेला, फील्ड केलं गेलं 1 धावे चेंडूवरती. पूर्ण स्कोर 44. इनसाइड एज नक्कीच होती, परंतु शॉर्ट फाईनला गणेश तामोरे होते. चेंडूला फील्ड केलाय. एकेरी धावांचा फुपडे 44. विशाल तामोरे 713वर बॅटिंग करतायत. दिनेश प्रभू 2 षटकांच्या मदतीने 15वर बॅटिंग करतायत. चांगली पार्टनरशिप बिल्ड होते दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. यावेळेस खोदून काढलाय, पाहू शकाल. लेग स्टंपवर चेंडू होता, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, हलून कार्पेट खेळलाय, फेकी स्ट्राईक पण करण्याचा प्रयत्न आला, परत एकच धाव. चांगला चेंडू म्हणावा लागेल राहिला होता करण अंबिरेचा. करण अंबिरे याला कमबॅक करावा लागेल. मागील षटकामध्ये धावा मात्र खर्च केल्या होत्या 4. या षटकामध्ये 2 चेंडूवर 2 धावा खर्च केल्या. धावसंख्या धावपचल धापलकावर ते म्हणजेच 45 धावा. आता उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, फिल्डर आहे अविनाश चूक करणार नाहीये, चूक करतच नाहीयेत, मिस्टेक करतच नाहीयेत आणि बाई गलती की गुंजाईश ही नाहीये. चांगला झेल टिपलाय अविनाशनं. असं वाटलं होतं जोडी जमले, त्या जोडीला तोडण्याचं काम करण अंभीरनं केले. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता बघा, दूर होता थोडासा
आणि लांबून खेळत असताना अपिश खेळलं. डीप एक षटकावर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक होते अविनाश. या आजच्या रात्रीमध्ये रजनीमध्ये हा चौथा झेल त्याने टिपलाय अविनाशनं. फलंदाजाला धावा लागतंय. बॅक टू डगआउट, बॅक टू पेव्हलियन. नक्कीच चांगला झेल म्हणावा लागेल. अविनाश तिकडे होते आणि अविनाश एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ख्याती राहिली, परंतु ती झेल फ्लड लाईटमध्ये वरती येणारे लांबून प्रवास करून झेल टिपणं सोपं नसतं. ते झेल त्याने टिपले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गौतम आकरे आलेत बॅटिंगसाठी. गौतम आकरे याला नक्कीच पाहू शकाल 5व्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये पाठवले गेले. 45 धावा फलकावर 3 गडी बाद झाले. 3ही गडी बाद केलेत गोलंदाज करम बेरेने. त्यामध्ये जर पाहिलं गेलं तर दोन झेल टिपले गेले अविनाशने आणि एक झेल टिपला गेला ते म्हणजे पाहिलं गेलं तर विप्राजनी शॉट थर्डमॅनला तो झेल टिपला होता. पुढे चेंडू घेऊन गोलंदाज गोलंदाज सज्ज झाला तो म्हणजे करण अंबेरे. स्ट्राईकवर गौतम. वॉट बॉल क्विकली रिॲक्शन म्हणावं लागेल. विकेट किपर तर राहिलं. बॅटरची बॅट वळते त्या अगोदर चेंडू वेगवान निघून गेला आणि विकेट किपरच्या ग्लव्समध्ये समावेश झाला. खूप कमी वेळ राहतो क्लोज विकेट किपर असताना विकेट किपरला अशा वेगवान चेंडू गॅदर करत असतात. परंतु कौतुक करावं लागेल विनीत अंबेरे यांचं. म्हणजे जे ग्लोव्स ज्या पद्धतीने गेलं, आय साईट परफेक्ट होती, बरोबर गॅदर केलं त्या चेंडूला, चांगल्या पद्धतीने गॅदर केलंय. या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्यात. 4 बॉलवरती फक्त 2 धावा खर्च केल्यात. फुलटॉस बॉल दिशा दिली. ज्या वेगाचा करण अंबिरे फायदा उचलत होतं त्याचाच वापर केला, त्याचाच उपयोग केला. शेवटच्या क्षणी बॅट पेस ओपन केलं आणि चेंडूला पाठवले थर्डमॅन क्षेत्रामध्ये. रिप्ले बघा प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, त्याच वेगाला त्याला सांगितलं बाबा दिशा दिली जा, त्या दिशेला जा आणि चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये. चेंडूचा वेगाचा चांगला उपयोग केला, फक्त दिशा दिली आणि जास्त ताकद लगावली नाही. फक्त चेंडूला पाठवून दिलं गली थर्डमॅनला. 4 धावांचा धावफलक 4 पुढे ससावले गेले. 49 धावा धावफलकावर. मिड नाईटमध्ये एक चांगला स्कोर म्हणावा लागेल सर लगावतायत आकाश 11 अचिवर दांडी संघ. यावेळेस चेंडू खाली राहिला, वेगवान होता. चेंडू खायला तर स्वतःवर नाराज आहे, कारण मागील चेंडू वेगावर टाकण्याचा प्रयत्न तो चौकार. परंतु भाऊ बॅटिंग करण्याच्या संघाने DRS घेतला व्हाईट बॉलसाठी. बॅटिंग करण्याच्या संघाने पंचांच्या निर्णयाला नक्की चॅलेंज केलाय. पाहू शकेल पंचांनी तो निर्णय दिला होता फेअर बॉल, परंतु त्या निर्णयाला गौतम आकरे यज्ञेश प्रभूंनी सांगितलं की 3ऱ्या पंचांची मागणी दिली गेली. प्रत्येक संघाला आपण एक DRS देतोय. व्हाईट बॉल आणि विमर बॉलसाठी तो रिव्ह्यू आहे. जर पाहिलं गेलं तर DRS कधी वापरायचं योग्य वेळेला ते माहिती पाहिजे, त्याचं ज्ञान. म्हणून त्या DRSचा उल्लेख डिसिजन रिव्ह्यू सिस्टम नाही, तो धोनी रिव्ह्यू सिस्टम झाला होता. कारण महेंद्रसिंग धोनीना बरोबर माहिती होतं तो कधी घ्यायचा आणि कधी नाही घ्यायचा. आणि बरेच आपले हिटमॅनचे रोहित शर्माचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते. मग ज्यावेळेला कुलदीप यादव सांगायचे बाबा DRS घ्या, ते सांगायचे भाई रुको रुको रुको. असे बरेचसे किस्से आहेत, काही व्हिडिओज देखील आहेत की DRS कधी घ्यायचा कधी नाही घ्यायचा. आता हाही चेंडू पाहण्याचा प्रयत्न पंच करतायत. चेंडू किती लांबून गेला, पिचिंग ऑफ द डिलिव्हरी. आणि पंचांनी पाहिलं, त्यांनी सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. बघा रिप्ले बघा, बरोबर त्या लाईनच्या जस्ट मधून गेल्या, जे पंचांनी आपलं मत नोंदवलेले आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा दाफलकावरती 49. एका वेळेला धावांची लयलूट होते. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 14, तिसऱ्या ओव्हरमध्ये 24, 2 ओव्हरमध्ये ते 38 आणि करण अंबिरेनं 2 षटकामध्ये 11. 3 विकेट देखील त्याने घेतल्यात. एका बाजूला करण अंबिरे आपला सर्वोत्तम देतोय, बेस्ट देतोय. दुसऱ्या एंडनं ती 7 मिळण्याची आवश्यकता. 49 झाल्यात. आता प्रोजेक्टेड स्कोर दिसतो 62. सुरुवात झाली होती 14नं, त्यावेळेला दिसत होता 70. मध्ये ते 24चं षटक आलं, त्यावेळेला वाटलं होतं अजून थोडासा पुढे जाईल हा संघ, कारण 43 होत्या. 14ची सरासरी होती. पुन्हा एकदा त्या 70ला टच केलं होतं, पुन्हा मागे आलाय. 62 दिसतोय प्रोजेक्टेड स्कोर. नक्कीच आयुष बारीला यावेळेस इंट्रोड्यूस केला गेला. अंतिम षटकामध्ये आयुष बारी आलाय. डेथ ओव्हरमध्ये पहिला चेंडू सरळ बॅटने फटका तर खेळला. डीपमध्ये मयूर आहे, चेंडू फल करतील. पैकी स्ट्राईक एंडला गेली, खूप चांगली पैकी म्हणावं लागेल. मयूर मर्दे नक्कीच तुकाराम सर तुम्हाला सांगायला आवडेल. सन्माननीय हेमंतजी मर्दे त्यांचे सुपुत्र आहेत. एक असा काळ गाजवला हेमंतजी मर्दे, एक हार्ड हिटर बॅटर, ज्यांची बॅटिंग पाहण्यासाठी कित्येक लोक
किमान 50 ते 60 किलोमीटर सायकलवर जायचे त्याचे सुपुत्र आहेत मयूर मोरे. त्यांची शैलीची बॅटिंग ते सुद्धा करतात. पहिल्या चेंडूवर सिंगल आली आहे, 50 धावा दाखल, 50 इज कंप्लीट. यावेळी पाहू शकाल ऑफ द बाहेर चेंडू धाव घ्यायचा प्रयत्न करतायत. स्ट्राईक रोटेट करेल का आपण पाहू शकाल. गौतम आकरे विकेट सॅक्रिफाईस करत नाही. यज्ञेश प्रभूला माघारी जावं लागेल. 7 चेंडू 17वर बॅटिंग करतो यज्ञेश प्रभू, 3 चेंडू 4वर बॅटिंग करतायत. 4 चेंडू 4वर बॅटिंग करतात गौतम आकरे. डॉट बॉल नक्कीच आलाय. 50वर धप्पळक स्थिरावले गेले. धावाच्या स्वरूपात परतावं लागले. ते यज्ञेशना एक चांगला उल्लेख तुम्ही केला, म्हणजे मयूर मर्देचा उल्लेख केला होता, त्याच्या वडिलांचा उल्लेख देखील केलाय. पहिले आपण हा चेंडू बघूया. उजव्या यष्टीच्या बाहेर होता, पाठीमागे निघून गेला. यज्ञेश स्ट्रायकरसाठी डिस्प्लेड होते. गौतमने सांगितले की थांबा, थोडासा वेळ घेऊया, टाईम आहे. त्याच्यामुळे इथे परतावं लागले ते यज्ञेश यांना. मयूर वर्धेचा उल्लेख तुम्ही केला होता. बघा, वडिलांपासून आलेला तो क्रिकेटचा वस्सा आणि वारसा दोन्ही पुढे नेण्याचं काम मयूर मर्दे करतायत. म्हणजे तिथून जे कदाचित बालकडू जे घेऊन आला, आपल्या वडिलांना बघून जे शिकला, आज त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकून आज आपल्या संघाची धुरा देखील तो वाहतोय. ॲज अ ओपनिंग बॅट्समन म्हणून त्याला आपण नेहमीच पाहिले या धाकटी रानूच्या टीममधनं. आणि ते येतं आपसुक येतं, म्हणजे परंपरेनुसार ते येत असतं. बरेचसे अशी उदाहरणं आहेत, म्हणजे एक खेळल्यानंतर त्यांच्या मुलांना आपण क्रिकेटमध्ये येताना पाहिलं. कदाचित हेही पिता पुत्रांचं उदाहरण असेल. तसा एक चांगला उल्लेख तुम्ही केला आहे, म्हणजे हेमंतजी मर्दे आणि मयूरजी मर्दे यांचा उल्लेख तुम्ही केला आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. न्यू बॅट्समन नॉन स्ट्रायकरला चंद्रशेखर, स्ट्रायकर यांना गौतम आकरे. फुलटॉस बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू चालला जोपर्यंत डीप स्क्वेअर लेग रिझर्वमध्ये 1 धावा या चेंडूवरती पूर्ण. 50 धावा धावफलकावरती होत्या. 1 पुढे गेले, धावा झाल्या धावफलकावरती 51, 51. शेवटचे 3 बॉल आहेत. स्कोर आहे 51, 51. 51 धावा फटकावर आहे. चंद्रशेखर आहेत कॅप्टन. यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि अनुभव आहे यांच्याकडे खूप वर्षाचा. याच मैदानामध्ये 50,000ची पहिल्यांदा टुर्नामेंट भरली होती. ऐश्वर किणी साहेबांनी सांगितलं, ती स्पर्धासुद्धा दांडी संघानेच मारली होती, चॅम्पियन बनले होते. त्यावेळी जास्त बाहेरचा चेंडू पंचाने व्हाईट बॉल नक्कीच घोषित केला. खूप जास्त बाहेर चेंडू होता आणि पंचाने व्हाईट बॉल घोषित केला. पाहू शकाल जेव्हा व्हाईट बॉल दिला ना, तेव्हा आयुष सांगतो आपण DRS घेऊ का, परंतु विनीतला माहीत आहे की खूप बाहेर चेंडू आहे. त्याने दर्शवला की हा व्हाईट बॉल आहे, DRS घेण्याची गरज नाही आहे. धावफलक 1 नंबर 52, 52. एका बाजूला यंग आहे तर दुसऱ्या बाजूला एक्सपिरियन्स आहे. मागे एक्सपिरियन्स होता, त्याने सांगितलं इट्स ओके, बरोबर आहे, थोडंसं जास्त बाहेर आहे, त्याकरता DRS घालवून देऊ नका. कधी वाटेल त्यावेळेला योग्य वेळेला वापरू. म्हणून तो DRS तो धोनीसाठी का सांगितलं होतं, योग्य वेळेला तुम्हाला वापरायला पाहिजे. जसं ज्ञान आणि भ्यान जसा उल्लेख करता, व्हाईट बॉलचा उल्लेख म्हणजे कसं वागावं त्याचं तुम्हाला ज्ञान असायचं आणि ते ज्ञान कधी वापरायचं त्याचं भान असावं असतं. स्कोर जाऊन पोहोचलाय 53, 53. 53 धावा फटकावर. चंद्रशेखर आल्याबरोबर 2 व्हाईट बॉल टाकलेत आयुष बारीने. चंद्रशेखर यांची शैली माहीत आहे आयुषला. ज्यांच्या रडारमध्ये चेंडू आला ना तर चेंडू नक्कीच बाहेरच जाईल. त्यामुळे चेंडू बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आहे, त्यामुळे 2 व्हाईट बॉल नक्कीच टाकलेत. यावेळेस चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू म्हणावा लागेल. स्ट्राईक रोटेट केले गेले आणि पाहू शकाल फलंदाज बाद होतील. चंद्रशेखर 1 चेंडू 0वर. गडी क्रमांक 5 झाला. 5वा धावा फटकावर आहे 53. कुठे ना कुठे मागील जी आपण सर चर्चा केली, मागील 10 चेंडू खूप चांगले राहिले. फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी खूप चांगले चेंडू म्हणावा लागेल. पूर्णपणे कमबॅक केलं गेलंय. 3रं षटक फक्त 24 धावांचा सोडला. तदनंतर मागील षटकामध्ये 6 धावा आणि या षटकामध्ये आतापर्यंत धावा आलेत मात्र 4. म्हणजे 10 मध्ये 10 आल्यात. 10 मध्ये 10 आल्यात. एक षटक असं होतं 14चं, एक 24चं षटक आलं होतं. त्याच्यानंतर एक षटक आलं ज्या षटकामध्ये फक्त तुम्ही 5 धावा केल्या. एक षटक आलं ज्याच्यामध्ये 6 केल्या. याच्यामध्ये तुम्ही 4 केल्यात. 3 षटकं अशी आलेत, म्हणजे आतापर्यंत 6, 6, 12 आणि 16 अशी षटकं तुम्ही आल्यात. त्याच्यामध्ये तुम्ही फक्त 15 धावा केल्यात त्या 16 बॉलमध्ये. बाकीच्या 12 बॉलमध्ये तुम्ही रन केल्या होत्या, पण त्या 16 बॉलमध्ये फक्त तुम्ही 15 धावा केल्या. शेवटचे 2 बॉल, शेवटचे 2 चेंडू आहेत. ऑफ्टरच्या बाहेरचा चेंडू होता, काहीच करायचं होतं. बॅटची फेस थोडीशी ओपन केली होती. 1 धावा या चेंडूवरती पूर्ण. एका धाव्याने धावफलक जाईल, पोचेल 54, 54. शेवटचा लास्ट बॉल. कुशल तामोरे स्ट्राईक वर आहे. 54 धावा धावफलकावर. 4.5 चेंडूचा खेळ संपला गेला. अंतिम चेंडू आहे. कुशल तामोरे या चेंडूवर जर षटकार ठोकेल तर नक्कीच 60 किंवा चौकार ठोकेल तर 58. नक्कीच 12ची सरासरी गाठावी लागेल.
यावेळेस ऑफ साईडला फटका तर खेळला. डीपमध्ये खेळाडू आहेत जय. चेंडूला फील्ड करतील. चेंडूला फील्ड केलंय. स्ट्राईक एंडवर फेकी झाली आहे. क्या करताना नाही. बॅकअपसाठी खेळाडू आहे. तिसरी धाव घ्यायचा प्रयत्न केला जाईल का? पाहू शकाल फेकी झाली आहे, परंतु बॅटर कुठे बाद आहे. पंच दर्शवतील नदीम शाह. मला वाटते स्ट्राईकवरच बाद आहे वाटते, असं वाटतं पंचाने दर्शवलंय. पण 2 धावा नक्कीच झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न करता पर्यंत बाद झाला. 56 धावा दापलकावर. 57 धावांचा पाठला करायचा सामना जिंकण्यासाठी, ते म्हणजेच भूमी 11 धाकटी डाणू या संघाला. चला आपण मुख्य मंचाकडे वळतोय. गेली 2 दिवस क्रिकेटचं सुंदर समालोचन आणि ते समालोचन आम्ही खूप एन्जॉय केले. महाराष्ट्रातील एक गोड बुलंद आवाज आमचे परममित्र तुकारामजी मांगेले सरांचा आपण या ठिकाणी आभार प्रदर्शन करतोय. आम्ही हरीश्वर किनी सरांना विनंती करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी खऱ्या अर्थाने खूप चांगलं मार्गदर्शन या स्पर्धेच्या माध्यमातून एक उत्तम उच्च कोटीचं असं समालोचन आमच्यापर्यंत पोहोचवलंय. त्यांचं आपण आभार प्रदर्शन या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय आणि त्यांना थँक्यू म्हणतोय की त्यांनी या स्पर्धेसाठी 2 दिवस आम्हाला दिलेले आहेत. त्याबद्दल तुकारामजी मांगेले सर आम्ही नक्कीच आपल्याला थँक्यू सांगतोय. पुढील वाटचालीसाठी AB ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. त्याच्यानंतर आपण जाऊया. युसुफजी आज आमच्या समवेत जोडलेले आहेत आणि त्यांचंही आभार प्रदर्शन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. खूप चांगलं समालोचन आपण त्यांचं ऐकलंय आणि त्यांचं आभार प्रदर्शन हरीश्वरजी किनी साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करतोय. एक उत्तम दर्जाची स्पर्धा, भव्य दिव्य स्पर्धा AB ट्रॉफी आपण बघतायत आणि आमच्या समालोचन क्षेत्रातील समालोचक या ठिकाणी येत खूप चांगलं समालोचन करतायत. आजचा दिवस आपण बघितला युसुफजी यांचा आणि त्यांचंही करूया आपण आभार प्रदर्शन. हरीश्वरजी किनी HK यांच्या माध्यमातून ज्यांच्याकडे संपूर्ण या स्पर्धेचं मॅनेजमेंट असतं त्यांच्या माध्यमातून आपण करूया युसुफजी यांचं आभार प्रदर्शन. आभार प्रदर्शन आपण बघतायत AB ग्रुपच्या माध्यमातून. थँक्यू. आणि वळतो आपण मॅच कडे. टार्गेट सेट केले गेले ते म्हणजेच 57 धावांचं टार्गेट समोर आहे. $57 57चं टार्गेट. आकाश 11 अचिवर दांडी संघ आपण बघतायत. अचिवर दांडी खूप चांगलं क्रिकेट. अनेक दिग्गज खेळाडू गौतम आकरे असतील, यज्ञेश प्रभू असतील, चंद्रशेखर असतील, कुणाल असतील. जबरदस्त खेळ. विवेक दवणे आपल्याला बघायला मिळत आहेत. अनेक वर्ष टेनिस क्रिकेट विश्वामधील बलाढ्य संघ म्हणून ज्याने भरपूर स्पर्धा गाजवलेल्या आहेत असं दांडी गावातील अनेक स्टारकास्ट. आज पालघर जिल्ह्यातील एक चांगली स्टारकास्ट आपण दांडी गावाच्या माध्यमातून इथे बघतोय. समोर निखिल आणि त्यांच्या समवेत आपण मयूर मर्द्याना बघतोय. स्ट्राईकला निखिलला बघायला मिळतील. लेफ्ट हँड गोलंदाज विवेक दवणे. अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत विवेकनं आणि तोच विवेक इथे ॲज अ फ्रंटलाईन गोलंदाज संघातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून प्राचारण केलंय इथे गोलंदाजी ट्रॅकवर. समोर निखिल मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड ज्यांना मिळाला आपण त्यांना सन्मानित केलं होतं तोच येलो जर्सीमध्ये. भूमी 11 म्हणजेच आमचे संदीपजी म्हात्रे सरांचा संघ आपल्याला बघायला मिळतोय. त्यांच्या मुलीच्या नावानं हा संघ दरवर्षी खेळत असतो. याही वर्षी त्या संघानं पार्टिसिपेशन केले या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये. दोन्ही संघांना देऊया बेस्ट ऑफ लक. वळूया मॅचकडे. विवेक दवणे लेफ्ट आर्म ऊर्ध्व विकेटचा मारा करताना पहिला चेंडू घेऊन दाखल होत आहेत.
सेकंड हाफ मधला. आणि व्हेरी फर्स्ट बॉल फटका फसलाय. कुशल तिथे होते आणि एक सुंदर झेल ज्या खेळाडूनं मागच्या मॅच मध्ये फर्स्ट ओपनिंग पेअरसाठी आले होते, शेवटपर्यंत थांबले होते, इथे मात्र परतीचं तिकीट व्हेरी फर्स्ट बॉलला मिळतंय. फलंदाज आउट. बघा पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडूवर फटका फसला गेला आणि कुशल तिकडे होते, अप्रतिम झेल टिपला गेला. पहिला गडी पाच. चला बॅटर जास्त वेळ तेवढू नका, लगेच बॅटर पाठवायचं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला विनीत अंभिरे. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला, 57चा पाठलाग करायचा आहे. जर पाहिले गेले तर चांगली सुरुवात झाली. विवेक दमणे या गोलंदाजांनी पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. कुशल तांबरे नक्कीच अप्रतिम झेल टिपला गेला आणि विनीत अंभिरेला यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येण्यासाठी भाग पाडलाय. 57चा पाठलाग करायचा, चेसिंग इज कंपल्सरी, हे नियम आहेत या स्पर्धेचे. मयूर नॉन स्ट्राईक एंडवर आहे. जर पाहिलं तर विनीत अंभिरे स्ट्राईक एंडवर. लेग स्टंपवर चेंडू होता, पंचांनी नक्कीच व्हाईट बॉल घोषित केलाय. चांगली फेकी गौतम आकरेची. बॅटर थोडंसं मागे जर असते तर कुठे ना कुठे चर्चा झाली होती. गौतम आकरे आणि मयूरमध्ये डोळ्याने काहीतरी नक्कीच विचारपूस करतायत. पाहू शकाल स्माईल आहे दोघांच्या चेहऱ्यावर आणि मयूर सांगतायत गौतमला असं येस चांगला क्रिकेट आहे. मैत्रीपूर्वक लढत नक्कीच पाहायला भेटा दोघी खेळाडूमध्ये. ऑफिसचा बाहेर चेंडू फक्त चॉप केला गेला. शॉर्ट गलीमध्ये खेळाडू चलो फील्ड करता डायरेक्ट करण्याचा प्रयत्न. यावेळी जर चेंडू लागला असता यष्ट्यावर कुठे ना कुठे घात झाला असता. मयूर मर्दे वेगाने धाव घेतली यात. एकेरी धावाने धावपक पुढे सरसावते. धावसंख्या धावपतल धावपकावर 3 अंकावर 2 अंकावर माफ करा. 2 चेंडू 2 धावा 1 गडी बाद. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला. एक व्हाईट बॉल तदनंतर एक सिंगल. तो संख्या 2 वर स्थिरावते. चांगलं बॅटल बघायला मिळतंय. ते मयूर मर्दे मागच्या मॅच मध्ये ज्याने ड्रीम स्टार्ट दिला होता भूमी 11 ताकडी डहाणू संघासाठी तोच बॅटर. आणि एका बाजूने एक भरोशाचा गोलंदाज विवेक दवणे. गोलंदाजी ट्रॅकवर अप्रतिम शॉट आपल्याला बघायला मिळतोय. थोडासा एरियल रूट आपल्याला बघायला मिळाला. पिच केलं होतं चेंडूला. एक लॉफ्टे टॉप ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. ऑन द राईटचा फटका आपल्याला बघायला मिळाला. सिंगल कंप्लीट होते. धावसंख्या 3 वर स्थिरावते. 57चं टार्गेट आहे 30 चेंडूमध्ये. स्क्रीन जास्त बाहेर चेंडू होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलं. स्क्रीन चालू करायची आहे. ऑपरेटर कोणी असेल तर प्लीज संपर्क करा या ठिकाणी. व्हाईट बॉल नक्कीच पाहू शकाल. दर्शनाला पंचांनी धावपळक धावून पोहोचेल 4 अंकावर. यावेळेस फक्त दिशा दिली. टॉस बॉल होता. आडव्या बॅटने खेळलाय. चेंडूला पाठवून दिला मिड विकेट रिजन मध्ये. चेंडू निघून जायचं सीमारेषा पार. AB ग्रुप चौकार 4 धावा. चांगलं टायमिंग विनीतच्या माध्यमातून बघायला मिळते. खूप चांगला स्वीप. थोडस गुडघ्यावरती बॅलन्स बनवलं. पूर्णतः मिडल ऑफ द बॅट खेळले. मिड विकेट रिजन बंद चेंडूला सरळ पाठवले सीमारेषेच्या बाहेर. गरज होती चौकाराची आणि ती गरज पूर्ण करताना विवेक पुनश्च तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. या वेळेला ऑन साइडला पिच करतायत. खूप चांगला ऑन ड्राईव्ह आहे. शॉर्ट मिडॉनच्या डोक्यावरनं लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल झाला आणि बॅक टू बॅकचा एक चांगला दर्जेदार 4. धावसंख्या 4ने फ्लाय झाल्याने पोहोचते 12. नक्कीच 12 धावा फलकावर आहेत. 2 बॅक टू बॅक चौकार ठोकले गेले. फलंदाज जर पाहिलं तर विनीत अंबेरीच्या बॅटमधून 5 चेंडू 12 धावा फलका. शेवटचा 1 चेंडूचा खेळ बाकी असणार तो चर्चा करतायत. गोलंदाज थांबले गेले. फिल्डर विशाल नक्कीच तिकडे कॉलिंग करतायत. जर पाहिलं गेलं तर शेवटचा अंतिम चेंडू आहे. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. आता पाहिलं गेलं तर यावेळी अजून एक चांगला फटका. 3 चेंडू 3 चौकार. विनीत अंबिरेचा पलटवार. धावसंख्या 16 पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस. आता येणारे 24 चेंडू आणि बनवायचे विजयासाठी 41. खूप चांगलं कॅल्क्युलेट क्रिकेट आहे. विनीत यांच्या माध्यमातून जोर देण्याचा प्रयत्न नाही केला. टायमिंग नजाकत ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरती भर बघायला मिळाले आणि खऱ्या अर्थाने एक चांगलं क्रिकेट.
नजाकत रीचची पॉवर खूप चांगली जनरेट करतायत, चेंडूला खूप चांगलं रीड करतायत आणि तदनंतर आपण बघतायत धावसंख्या वेगान आलेल्या आहेत. पहिलं षटक या ठिकाणी संपले आणि धावा आहे 16. टार्गेट सेट होतं 57चं आणि ती 16 आलेले आहेत. म्हणजे इथून जो रिक्वायर्ड रन रेट आपल्याला 10चा बघायला मिळतोय. 41ची गरज असणार आहे. 24 चेंडूमध्ये 10.25च्या सरासरीने धावा बनवायच्यात. कॅल्क्युलेट क्रिकेट एक चांगलं क्रिकेट बघायला मिळते. मेरिटवरती खेळतात, ठरवून शॉट खेळत नाहीत विनीत. एक उत्कृष्ट क्रिकेट. षटक संपले, धावसंख्या 16 आहेत. बघा पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती झालाय. धफळकर लगावली गेली 16 धावा. आता येणारे चेंडू असतील 24 मध्ये बनवायचे आहेत विजयासाठी 41 धावांची करायचा. गोळीबागवर गोलंदाज सज्ज झालाय ते म्हणजे दिपेश तामोरे याने इंट्रोड्यूस केले गेले. दिपेश तामोरे मागील सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. तोच गोलंदाज गोळीबागवर सज्ज झालाय. विनीत नॉस्टॅक केनवर आहे. मयूर मर्दे 1-1 वर बॅटिंग करतो. तसा बदल करता क्षेत्रक्षणामध्ये मिड विकेटला खेळाडूला सज्ज केले. डीप लॉंग ऑनला खेळाडू आहे. स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, थर्ड मॅन शप्पल होऊन खेळायचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू आहे. चेंडू आडवला, फेकी खूप वेगाने जाईल का? डायरेक्ट हिट आणि यावेळेस बॅट डिसटली धाव घ्यायचा प्रयत्न. मयूर मर्दे लसावा लागेल मैदानाच्या बाहेर. पाहू शकाल जेव्हा पटका खेळला डिसबॅलन्स झाला होता, परंतु खेळाडू तिकडे पोहोचले. चांगला क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि चांगली फेकी केली आहे. ओंकारच्या माध्यमातून हा विकेट आलाय. 16वर दुसरा गडी बाद. मयूर मर्दे निराश, हताश, हतबळ मनाने मैदानाच्या बाहेर गॉन. एक चांगलं क्रिकेट आणि डायरेक्ट हिट. मयूर माघारे परततायत आणि नवीन बॅटर अविनाश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पण या ठिकाणी बघतोय थोडंसं क्रिकेटच्या मैदानामध्ये या गोष्टी होत असतात. थोडीशी नाराजगी, कहते नफरतों में क्या रखा है, मोहब्बत से सीना सीखो, क्योंकि ये दुनिया ना हमारा घर है ना आपका ठिकाना. इंसान चाहे कितना भी प्रयास क्यों न करे, लेकिन अंधेरे में छाया, बुढ़ापे में काया और अंत समय में माया कभी साथ नहीं देती. तो काही गोष्टी काही वेळेला आपल्याला साथ देत नाही, हरकत नाही. मॅच आहे, थोडासा राग येतो आपल्याला, परंतु आता मॅचकडे फोकस करण्याचा गरज आहे. उत्कृष्ट हिट आणि मॅचमध्ये दांडी संघाला परतण्यासाठी जे मॅसेज ची सांघिक कामगिरी असायला हवी आहे ना, ती इथे झाले. नवीन बॅटर अविनाशाला नॉनस्ट्रायकिंगकडे 16वरती 2 धक्के लागलेले आहेत. पुढे चेंडू यावेळेला फटका फसलाय डाऊन दी ग्राउंड आणि विनीत सुद्धा माघारी परतताना. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, 10ची सरासरी मेंटेन करायची होती. 6 मध्ये कुठेतरी एखादा मोठा शॉट शोधला असता, परंतु कुठेतरी चांगलं कोऑर्डिनेशन राहिलं नाही, कॉलिंग चांगलं राहिलं नाही, फलंदाज बाद झाले. विनीतचं कॉन्सन्ट्रेशनला थोडासा ब्रेक लागला आणि तोही माघारी परत आउट. तिसरा धक्का. नक्की दिपेशचं कौतुक करावं लागेल. चांगलं कमबॅक करून दिलं. पहिल्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जल्पेश बारी आलाय. जर पाहिलं गेलं तर 5व्या क्रमांकावर 16वर 3 गडी बाद झालेत. कुठे ना कुठे जी धावचीत झाले मयूरमध्ये तो प्रेशर विनीतवर तो विनीत सुद्धा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये कुणाल अंबीरच्या हातामध्ये चेंडू समावेश करून माघारी परतलेत. परंतु जल्पेश बारीने गोलंदाजीमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. 3 विकेट त्याने टिपले होते. मात्र 11 धावा खर्च केला 2 षटकामध्ये. त्याला आता बॅटिंगसाठी प्राचान करण्यात आलंय 5व्या क्रमांकावर. 16 चेंडू 16 धावा 3 गडी बाद आणि षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. येलो जर्सीमध्ये आपण पाहतो एकविरा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून जर्सी प्रोव्हाइड केले गेले. ते म्हणजे भूमी धाकटी ढाणू या संघाला. गोलंदाज सज्ज आहे दिपेश तामोरेचा पहिला. यावेळीचा चेंडू पाहू शकाल चंद्रशेखर आहेत. काय सुरेख गोलंदाजी. गौतम आखरीच्या चेहऱ्यावर स्माइल आले की बॅटर शफल झाले होते. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. पॉवर प्लेचा हा षटक खूप चांगला राहिलाय असं म्हणावं लागेल. आकाश 11 अचिवर दांडी या संघासाठी. चांगली कमबॅकिंग. 3 चेंडू खूप चांगले हँडल केलेत. आणखीन एक डॉट बॉल. आता मात्र थोडंसं जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्यामध्ये उणीवा निर्माण झालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये भूमी 11 धाकटी डहाणूचं वर्चस्व, त्यांचा ट्रेलर, त्यांची दहशत, त्यांचा दरारा आणि दुसऱ्या चेंडूमध्ये गोलंदाजाची एक्युरेसी, त्याची लेंथ इन लाईन आणि त्यांचा रिदम जबरदस्त राहिलाय. डॉट बॉल. पुढे चेंडू
याही वेळेला फिरवलंय आलाय आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी राहिली, अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. आणि तिसऱ्या पंचाची मागणी केली मला असं वाटतं बॅटिंग करणाऱ्या संघाने व्हाईट बॉलसाठी. आतापर्यंत पहिले 5 चेंडूमध्ये कुठलीच धाव नाही, पूर्णपणे बांधून ठेवलं बॅटिंग करणाऱ्या संघाला, परंतु तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. इट्स अ फेअर बॉल आणि बॅटिंग करणाऱ्या संघाने DRS गमावलाय, रिव्ह्यू लॉट्स. आणि 5 चेंडू धाव आलेत. 3 मेडनवर आपण पाहिलं तर आपण या स्पर्धेमध्ये चौथी विकेट मेडन आपल्याला पाहायला भेटेल का या स्पर्धेमध्ये. दीपेश गोलीमार्कवर आहेत, बॅटची बाहेरची कडे नक्कीच लगावली. शॉट थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला डीपला. चंद्रशेखर धावलेत, स्वतःला झोकून दिलं, चेंडूला अडवलाय. मित्रांनो एकदा ताळ नक्कीच व्हायला पाहिजे. चंद्रशेखरसाठी तब्बल 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 षटकांची समाप्ती अखेर 18 धावा धावफलकावर आहेत. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. आता बनवायचे 39 चेंडू असतील, 18 प्रत्येक षटकामध्ये 13ची सरासरी गाठावी लागेल. हा सामना जिंकण्यासाठी भूमी 11 धाकटी डहाणू या संघासाठी एकूण 40ची गरज आहे. काय विश्लेषण या ठिकाणी नक्कीच करावं लागेल. पहिलं षटक मेरिटवरती खेळले आणि दुसरं षटक आहे ते मात्र ठरवून शॉट खेळायला गेलेत. जसं आपण बघितलं पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीने मेरिटवरती खेळल्यानंतर 16 धावा आल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी शॉट बनवण्याच्या नादामध्ये जी मेरिट आहे ती पूर्णतः रीड करता आलेली नाही. ठरवून शॉट खेळण्याचा प्रयत्न, प्री डिटरमाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र जी परतीचं खूप चांगल्या पद्धतीने जी वापसी केली आहे ना आकाश 11 गच्चीवर दांडी संघानं, ती खूप चांगली आहे. आता 13ची सरासरी मेंटेन करावी लागणार आहे. 18 चेंडू 39ची गरज आहे. 10ची सरासरी होती ती आता 13वरती पोहोचलेली आहे. निखिल मैदानाच्या आतमध्ये थोडासा मेसेज पोहोचवत आहेत की तुम्हाला कशा पद्धतीने सामोरे जायचं आहे. आता नवीन गोलंदाज ह्या षटकावर भरपूर काही महत्त्व आहे. तर 4-5 धावांचं षटक राहिलं तर मात्र 17-18च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. इथून जर 15-20 धावा जर जमवत आहे तर मग 10ची सरासरी शेवटच्या याच्यामध्ये राहू शकते, 10 ते 12ची. तर हे 6 चेंडू भरपूर महत्त्वाचे आहेत. लेफ्ट हँड बॅटर आपण स्ट्राईकवर अविनाशला बघतोय आणि जल्पेश हे नॉनसकीनकडे. तर गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज आलाय समीर तामोरे. महत्वाचं षटक आहे, जिम्मेदारी मोठी आहे. बघूया अविनाश. शॉर्ट बॉल होता, खूप चांगल्या पद्धतीने बॉटम हँडचा यूज केला, पिच केले चेंडूला. आपण बघता स्वीपर कव्हर मध्ये एकदम कंप्लीट झाले आणि 2 धावा परिपूर्ण होत आहे. धावसंख्या 2 ने पोहोचते ती म्हणजेच 20 वरती 20 धावा धावफलकावर आहेत. 2.1 चेंडूचा खेळ संपला गेला. आता बनवायचे विजयासाठी जर पाहिलं गेलं तर 37 धावांची गरज. 17 चेंडू 37 पूर्णपणे सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली. बघा तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज समीर तामोरे इंट्रोड्यूस केला, म्हणजे एक षटक दीपेश तामोरेला नक्कीच प्रत्येक इंट्रोड्यूस केला जाईल. कारण पहिल्या षटकामध्ये विवेक दवणे यांच्या पक्षामध्ये 16 धावा आल्या होत्या. यावेळेस उचलून खेळायचा प्रयत्न होता, मिस नक्कीच झालाय. 9 मॅच मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. खेळाडू तिकडे पोहोचतील. कुशल चेंडूला फील्ड केला, पैकी स्ट्राईक एंडवर झाली आहे. डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. आणि बॅटर अविनाशचा धावा लागेल मैदानाच्या बाहेर. अजून एक गडी बाद झालाय. पूर्णपणे दबाव भूमी 11 धाकटी डहाणू या संघावर आलाय. 21 वर गडी क्रमांक बाद झालाय, चौथा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज होईल. मागील सामन्यामध्ये सलग 3 चेंडूवर 3 षटकार वीरेंद्र बाबरेच्या विपक्षामध्ये ठोकले होते. तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश तामोरे GT मैदानाच्या आतमध्ये. 21 धावा ऑनबोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. आता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 16 आणि धावा तुम्हाला बनवायच्या 16 मध्ये 36. आणि गणेश संघाचा सर्वाधिक डेंजर बॅट्समन, ज्याच्याकडे क्षमता आहे भूमी 11 संघाला कमी वेळामध्ये वापसी करून देण्याची, आणि तो जेवढा वेळ जास्त मैदानात राहील तेवढं डेंजरस आकाश 11 गच्चीवर दांडी संघासाठी ठरणार आहे. समीर तयार होत आहेत. अजूनपर्यंत चांगला स्टार्ट आहे. 2 मध्ये पण या ठिकाणी बघतोय चल्पेश आणि गणेश ही जोडी आहे. 16-36 असं इक्वेशन आहे. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न
वाईड बॉलचा कॉल एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 22 वरती पोहोचले. आता 35ची गरज आहे. 16 चेंडू 35 धावा. गणेश सारखा एक तगडा बॅटर आहे ज्याच्याकडे प्रचंड क्षमता आहे संघाला कुठल्याही क्षणी ड्रायव्हिंग सीटवरती घेऊन येण्याची. आणि दुसऱ्या बाजूने समीर आहे युवा गोलंदाज, त्याच्याकडे परफेक्ट लेंथ लाईन आहे. म्हणजे बेसबनाम बेसचं बॅटल आहे ना ते खूप दर्जेदार होणार आहे. ओहो स्वीट साऊंड हा गणेश आहे. ज्या वेळेला रिदममध्ये येतो त्या वेळेला कुठल्याही खेळाडूला संधी नसते. एअर स्ट्राईक करणारा बॅटर आहे. हवाई फायर षटकार आलाय. 28 वरती स्कोर कार्ड सरकती आहे. आता येणारे 15 चेंडू आणि 15 मध्ये बनवायचे ते 29 धावा. गणेश तामोरे आहे. गणेश तामोरे आलेल्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. गणेश तामोरे म्हणजेच आपण जेव्हा जेव्हा रेसिंग कार पाहतो GT रेसिंग कार त्याप्रकारे हा गणेश तामोरे खूप वेगवान धाव बनवण्यासाठी ओळखला जातं. एक चेंडू 6 वर तो बॅटिंग करतो. सांघिक धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचले. आता बनवायचे आहेत विजयासाठी जर पाहिलं गेलं तर 29 धावांची गरज. 15 चेंडूचा खेळ बाकी असेल. अजून एक उंच टोले जंग तळाखेबंद गणेश तामोरेच्या बॅट मधून टावरिंग षटकार. हा गणेश तामोरेची शैली आहे. मी सांगितलं ना की उद्भवची ती खेळी होती माझ्या नजरेसमोर आहे. 2023 सालामध्ये ती इनिंग साकारली होती गणेश तामोरेने. 17 चेंडू 49ची गरज असताना 6व्या क्रमांकावर बॅटिंग साठी 14 चेंडूमध्ये त्यांनी 47 धावांची बहारदारी खेळी साकारली. आणि अजूनही माझ्या नजरेसमोर तोच गणेश उभा राहिला. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकलेत. समीकरण बदललं. आता बनवायचे विजयासाठी 23 चेंडू असेल 14. सांघिक धावसंख्या धावपडकावर 34. खूप चांगल्या फॉर्ममध्ये काउंटर अटॅक इथे बघायला मिळतोय. कधी कधी तुमचा विकेट आहे ना बॅटिंग टीमला फायद्याचा ठरतो. तेच इथे बघायला मिळालंय. जी डायरेक्ट हिट झाली त्याच्यानंतर बॅटर आलेत गणेश आणि ज्याने वादळी खेळीला स्टार्ट दिलाय तर हा विकेट भूमी 11 ताकटी डाणूसाठी फायद्यात पडला असं म्हणायला हरकत नाही आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत. 34 धावा स्कोर कार्डवरती आहे. त्यांचा स्ट्रॉंग बॅटर रिदममध्ये बॅटिंग करतोय. मोमेंटम त्याने आपल्याकडे शिफ्ट केलंय. म्हणजे समीर यांच्याकडे जे टेन्शन वाढलेलं आहे त्याला चांगल्या पद्धतीने त्यांना पुढील 2 चेंडूमध्ये ते हँडल करावं लागणार आहे. एखाद दुसरा जर आणखीन शॉट आला तर मॅचमध्ये पूर्णतः आणखीन चांगल्या पद्धतीने वापसी होईल. क्रॅकिंग से ड्राईव्ह जमिनी लगतचा जबरदस्त क्रॅकिंग शॉट आपल्याला बघायला मिळतोय. चौकार आलाय. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 38 ऑन स्कोर कार्ड. आता हव्यात त्या म्हणजेच 19 धावांची गरज. येणारे 13 चेंडू आणि 19 धावांची गरज. नक्कीच काय बॅटिंग केली आहे. 3 चेंडू फेस केले. 3 चेंडूमध्ये तब्बल 16 वर तो बॅटिंग करतो. 2 षटकार 1 चौकार गणेश तामोरे. मी सांगितलं ना GT रेसिंग कार आहे आणि अप्रतिम बॅटिंग. अजून एक हो ये शॉट नहीं रॉकेट है. 6 रन की बड़ी पॉकेट है. गणेश तामोरे याच्या बॅट मधून षटकार 6 धावा. गणेश तामोरे मैदानाच्या आतमध्ये आला आणि खेळ पूर्णपणे भूमी 11 धाकटी डाणू संघाकडे खेचून आणलाय. 44 वर 4. 3 षटकाची समाप्ती अखेरीस. समीरचे पहिले 2 चेंडू पाहिले तर 2 मध्ये त्यांनी 3 धावा खर्च केल्या 4 धावा खर्च केल्या. परंतु नंतर मागील 4 चेंडूमध्ये 6-6 4-6 मागील 4 चेंडूमध्ये तब्बल 22 धावा आल्यात. आता बनवायचे विजयासाठी जर पाहिलं गेलं तर 13 धावांची गरज आहे. चेंडू असतील 12. 6.50 ची सरासरी गाठायची आहे. पाहू शकाल संदीपजी म्हात्रे साहेबांनी भूमी सामन्याचा आनंद घेते आमच्या स्क्रीनवर. भूमी याच्या नावावर हा संघ खेळतो आणि भूमी एन्जॉय करते. आणि पाहू शकाल रात्रीचे तब्बल वाजलेत 2:30 आणि भूमी 11 डाकटी डाणू संघासाठी भूमी सपोर्टिंग करते. सामन्याचा आनंद घेते. 12 चेंडू बनवायचे 13. खूप चांगली बॅटिंग खऱ्या अर्थाने गणेश तामोरे हार्ड हिटर मायटी प्लेयर आहेत. आणि मी मगाशी जसं चर्चा केली होती कधी कधी विकेट हा बॅटिंग टीमसाठी फायद्याचा असतो आणि तेच इथे घडले. 4 चेंडूमध्ये 22 धावा. ज्या मॅचवरती पूर्णतः अंकुश होता पकड होती फिल्डिंग टीमची ती पूर्णतः आता बॅटिंग टीमकडे आले. 12-13 असं आव्हान समोर आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येत आहेत. दीपेश निर्माण आपल्याला दीपेश बघायला मिळत आहेत. पुढील चेंडू 12 मध्ये 13 बनवायचे आहेत. जबरदस्त पलटवार आहे.
पूर्णतः ड्रायव्हिंग सीटवरती भूमी 11. गुड बॉल थोडासा फिरवलाय बाहेरून. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकाल चांगला चेंडू हाताळला गेलाय. पडल्यानंतर हलकासा चोक कट झालाय चेंडू, त्याचा फायदा. जल्पेश बारीचा दबाव पूर्णपणे जल्पेश बारीवर राहिला. दिपेश तांबोरेचा दबाव. मागील 5 चेंडूमध्ये त्याच्या विपक्षाने 2च धाव बनवले. लेग ब्रेक चेंडू होता. डॉट बॉल नक्कीच आलाय. आता 11 मध्ये बनवायचे 13. चेसिंग इज कंपल्सरी आहे. 44 वर 4 गडी बाद झाले. 3.1 चेंडूचा खेळ संपला गेला. गौतम आकरे यशवंतच्या मागे आहे. चर्चा करतायत. जर पाहिले गेलं तर गणेश तांबोरे 4 चेंडू आणि 22 वर बॅटिंग करतोय. जल्पेश बारी स्ट्राईक एंडवर. दिपेश तांबोरे गोलंदाज सज्जवतोय. शॉर्ट बॉल ऑन साईडला क्रॅकर फटका खेळलाय. डीपमध्ये खेळाडू आहेत. कुणाल चेंडूला फील्ड करतात. एक सिंगल धाव. अजूनपर्यंत कुणालला इंट्रोड्यूस केलं नाही गोलंदाजी मार्कवर. अंतिम षटकामध्ये मला वाटतं कुणालकडे जातील संगणक, परंतु आता बनवायचे आहेत विजयासाठी 12 चेंडू असतील 10. स्ट्राईकवर आहे गणेश तांबोरे GT. 10 मध्ये 12ची गरज आहे आणि एका बाजूने 4 मध्ये 22 बनवणारा एक यशस्वी विस्फोटक बॅटर आपल्याला बघायला मिळतोय गणेश. एक आक्रमक फलंदाज. आपल्या नावाप्रमाणे या ठिकाणी खेळताना श्रेय भरपूर आहे या फलंदाजाची. आणखीन एक चांगला शॉर्ट सिलेक्शन आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू वेगानं ट्रॅव्हल झालाय. एक धाव कंप्लीट होते आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. सर्व काही भूमी 11 च्या बाजूने बघायला मिळते. धाकटी डहाणूच्या बाजूने बघायला मिळते. जिथे फक्त सिंगल रन्स असते तिथे 4 धावा. आता मात्र धावसंख्या 4 ने फ्लाय झाली आणि पोहोचते ती 48 वरती. म्हणजे आता गरज आहे ती 9 रनची. 49 झालेले आहेत. 8 धावांची गरज. 49 धावा धाव फलकावर. तो मिसफील्ड झाली. दबाव आहे. गणेश तांबोरे यांनी अळून कार्पेट खेळला. 2 खेळाडू जिकडे आले. चेंडू हातामध्ये आला परंतु भोवऱ्यासारखा चेंडू फिरला. तो तेवढा वेग होता चेंडूला. आता 49 वर जाऊन पोहोचला धाव फलक. 5 चेंडू 26 वर बॅटिंग करतोय गणेश तांबोरे. बॅटची कट पाहू शकाल. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आला नाही. धाव घ्यायचा प्रयत्न करता जल्पेश मगरू नकार दिलाय. आता येणारे चेंडू असतील 8 चेंडू मध्ये बनवायचे विजयासाठी. जर पाहिलं गेलं तर 8 धावांची गरज आहे. 8 मध्ये 8ची गरज आहे. बॉल ट्रू इक्वेशन आहे. इकडून सुद्धा एखादा विकेट गणेशचा विकेट जर आला तर कमबॅक करण्याची संधी अजूनही आकाश 11 अचिवर दांडी या संघासमोर असणार. कारण की 6 चेंडू 3 वर जल्पेश बॅटिंग करतो. तो दबाव आहे त्याच्यावर. गणेशचा विकेट खूप महत्वपूर्ण असणार आहे. 8 चेंडू 8ची गरज आहे. एका बाजूने आपण 6 चेंडू 26 धावांची केळी साकारणारा एक विस्फोटक बॅटर बघतोय गणेश तांबोरे. दुसऱ्या बाजूने गोलंदाज तयार होत आहेत. दिपेश. गुड शॉट. एनपीच्या वरनं काय परफेक्ट पिच करतायत. धावसंख्या 4 ने वाढणार आहे. आता फक्त 4 रनची गरज आहे. 53 धावा ऑन बोर्ड बघायला मिळत आहेत. अजून 1 चेंडूंचा खेळ येणं शेष. मागच्या षटकामध्ये आलेल्या तब्बल 22 धावा या मॅचची पूर्णतः दिशा चेंज केली आणि भूमी 11 संघ ड्रायव्हिंग सीटवरती आलाय. 7 मध्ये 4ची गरज. 7 चेंडू 4 धावांची गरज आहे. 7 चेंडू 30 वर बॅटिंग करतोय गणेश तांबोरे. 3 षटकार 3 चौकाराच्या मदतीने अप्रतिम बॅटिंग. पूर्णपणे सामना फसला होता. जेव्हा बाद झाले होते फलंदाज जर पाहिलं गेलं तर अविनाश. तदनंतर मैदानाच्या आतमध्ये आला. पहिला चेंडू त्याच्या पक्षामध्ये समीर वाईट टाकला. तदनंतर षटकार चौकार अशा प्रकारे त्यांनी सुरुवात केली. या षटकामध्ये सुद्धा त्यांनी 2 चौकार ठोकलेत. यावेळी थोडासा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. खेळाडू तिकडे पोहोचतायत. ओहो, ओंकारच्या माध्यमातून अप्रतिम झेल टिपला गेला परंतु आपला काम परिपूर्ण करून बाद झाले. 8 चेंडू 30 धावांची खेळी साकारली. गणेश तांबोरेसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. खूप चांगली इनिंग साकारली आहे. आता 6 मध्ये 4ची गरज. 6 चेंडू 4 धावांची गरज. आपल्या शैलीच्या विपरीत तो फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता गणेश तांबोरे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुठला बॅटर असणार? जय धमण की करण अंबिरे किंवा कर्तव्य यावर चर्चा होते. मला वाटतं कर्तव्यला पाठवलं जाईल कारण की कर्तव्य सुद्धा चांगली शैली आहे. चला लगेच घाई करा. बॅटर जास्त वेळ घेऊ नका. चला बॅटर घाई करा लगेच. 6 मध्ये 4 धावांची गरज. अजूनही सामना जिवंत असं म्हणावं लागेल. कर्तव्याला नवीन बॅटर नॉन स्ट्राईक एंड असणार परंतु जल्पेश ज्याच्यावर दबाव आहे त्याने 6 चेंडू फेस केले. 3 वर बॅटिंग करतोय. अंतिम षटकामध्ये कुठला गोलंदाज? चंद्रशेखर चर्चा करत. ओंकारला इंट्रोड्यूस करायचं मला असं वाटतंय कारण की किंवा कुणाल अमीरला कुठला गोलंदाज इंट्रोड्यूस करायला मला ओंकारला इंट्रोड्यूस केला जातोय. ओंकार गोलंदाज सज्ज होईल.
ओंकारला यावेळेस इंट्रोड्यूस केले गेले बघा या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा त्याच्या हातामध्ये चेंडू दिला गेला आणि या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये त्याच्या हातामध्ये चेंडू दिला गेला. कुणाला थांबवलं गेलं. 6 चेंडू 4 धावांची गरज आहे. 6 बॉल 4ची गरज. कंपल्सरी चेसिंग असतील तुम्हाला 4 धावा बनवावेच लागतील. मी एकदा प्रत्येक धन्यवाद करेल प्रत्येक वर्षी प्रमाणे हरीश्वर किणी दादा यांच्या माध्यमातून मला इन्व्हाइट केलं गेलं 1 दिवसासाठी. धन्यवाद हरीश्वर दादा. प्रत्येक वर्षी तुमचा कॉल असतो आणि प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न एबी ग्रुप ट्रॉफीच्या माध्यमातून आम्हाला बोलवलं तर नक्कीच मी मनापासून धन्यवाद असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून ऋणी असणार आहे आपला प्रत्येक वर्षीप्रमाणे. आता 6 मध्ये 4ची गरज. चेसिंग इज कंपल्सरी. गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजे मिस्टर ओंकार. मिड विकेट डीप लॉंग ऑन. अख्खा कॉर्नर सर्कलच्या बाहेर ठेवला गेलाय. ऑन साईडला डीप लॉंग ऑफ. पाडिश कव्हर. यावेळी पायामध्ये थोडासा क्रॅम्प आलाय. दबाव आहे. प्रेशरवाला सामना आहे. 6 मध्ये 4ची गरज. दबाव पूर्णपणे दिसतोय ते म्हणजेच दोन्ही खेळाडूंवर. बॅटरच्या नक्कीच चेहऱ्यावर घाम सुटलाय. गोलंदाज थोडासा स्थिर होता नव्हता. त्याच्या पाय थोडेसे थांबले गेले. डेड बॉल पंचांनी दर्शवलाय. 6 मध्ये 4ची गरज आहे. 6 बॉल 4. पहिला चेंडू क्रॉस बॅटेड. पुल पॉवरफुल आणि षटकार होते सक्सेसफुल. हा सामना विजय झालाय तो म्हणजे संघ भूमी 11 डाकटी डहाणू. लगेच आपण यायचंय MS11 झाई विपक्ष डाकटी डहाणू भूमी 11. लगेच आपण यायचंय टॉस साठी आणि या मॅचचा मार्गदर्शन आपण देणार आहोत. बघा या सामन्यामध्ये 2 खेळ होते मॅन ऑफ मॅचच्या पुरस्कारासाठी. ज्या प्रकारे पहिल्या इनिंग्समध्ये करण अंबेरीने 2 षटकामध्ये 11 धावा देऊन 3 गडी बाद केला. परंतु सेकंड इनिंगमध्ये सामना पूर्णपणे खेचला गेला होता. अचिवर दांडी संघाच्या हातामध्ये. परंतु गणेश तांबोरे मैदानाच्या आतमध्ये आले. षटकार चौकात ठोकले आणि पूर्णपणे सामना विजय दारावर घेऊन गेले. ते ठरले मॅन ऑफ मॅच. गणेश तांबोरे GT यायचं आपण मॅन ऑफ मॅच साठी. दाटी डहाणूचा बाहुबली गणेश तांबोरे मॅन ऑफ द मॅच. ओव्हर टू अजित पाटील. धन्यवाद करेन परत एकदा मिस्टर हरेश्वर किणी यांचा. मी इकडे थांबतो. आपण थांबू नका. पुढील सामना ऐकत राहा. तुकारामजी मांगेल आणि अजित पाटील यांचा आवाज पुढील सामन्यासाठी. ओव्हर टू अजित पाटील. चला आपण मॅन ऑफ द मॅच देतोय गणेश. या टॉस ही करायचंय. गणेश तांबोरे टॉस आपण सन्माननीय निलेश किणी साहेबांच्या शुभ हस्ते करणार आहोत. टॉस पहिला मॅन ऑफ द मॅच देणार आहोत नंतर टॉस. गणेश वेल प्लेड. बऱ्याच दिवसांनी आमचे गणेश भाऊ फॉर्म मध्ये आलेले आहेत. अभिनंदन. आम्ही हिमेश सरांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. वेल डन. परंतु गणेशला मला एक प्रश्न विचारायचा आहे. गणेश मॅच 7 चेंडू 4 असताना तुम्ही जो शॉट खेळलात तो काय वाटते तुम्हाला की तो खेळणं जरुरी होतं की नाही? जरुरीच होता तो. म्हणजे 1 ओव्हर कमीत कमी शिल्लक राहिली असती. मागे दबाव गेला नसता असा. कसा तुमचा नॅचरल गेम असतो. त्या नॅचरल गेमच्या अगेन्स्ट तुम्ही जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे फटका फसला होता. कदाचित तिथे 4च्या ऐवजी जर 8-10 असत्या तर थोडंसं प्रेशर वाढलं असतं. हरकत नाही. तुम्ही चांगला खेळलात. कसं वाटते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच घेताना? चांगलं वाटते. गणेश भाऊ खूप कमी बोलतात. आपण टॉसकडे जाऊया. या करण टॉससाठी यायचं आणि धनंजय महत्त्वाच्या मॅचचा टॉस आमचे परममित्र निलेश किणी साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय. तर आमचे एक युवा खेळाडू सीत पाटील खूप चांगलं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय त्यांच्या हातून आपण या मॅचचा टॉस करतोय. महत्त्वाचा मॅच. करण आणि धनंजय दाखल झालेले आहेत. आज रात्रीचा प्रवास खूप चांगला राहिला दोन्ही संघाचा आणि दोघांची इच्छा आहे की हा प्रवास
हेड टॉस जिंकलाय, कारण महत्त्वाची मॅच आहे, क्वालिफायर मॅच आहे, जिंकलात याची आकर्षक ट्रॉफी आहे, कुठल्या तरी ट्रॉफीला आपण स्पर्श करणार आणि बऱ्याच वर्षाचं स्वप्न आहे AB ट्रॉफीमध्ये खेळताना. भरपूर कठीण समस्याला तुम्हाला मॅचमध्ये सामोरे जावं लागतं. आपण मागच्या 2-3 वर्षाचा जर प्रवास बघितला, कधी एक चेंडू एक धाव नाही आली, अनेक अशा आठवणी आहेत. आता टॉस जिंकलाय, फिल्डिंग येत आहेत. सध्याचं क्रिकेट जी तुमची टीम खेळते त्याच्यावरती समाधानी आहात आपण? हो, समाधान आहे. आता फिल्डिंग घेतलेली आहे, एक मनापासून विचारतोय की समोर एक चांगला संघ आहे, किती धावा एक चांगली मॅच होऊ शकेल आणि 5 ओव्हरची मॅच आहे, किती धावापर्यंत एक थांबवण्याचा गेम प्लॅनिंग असेल? सेम असेल, 55-60 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. कारण रात्रीचा पण आहे, तर बॉल तेवढा जाईल का नाही, किंवा आम्हाला बॅटिंगला डिफिकल्ट होईल जर 2-3 बॅट्समन आउट झाले तर. म्हणून आम्ही 60-65 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. हे प्रामाणिक उत्तर आहे, कारण आपण ज्या ज्या वेळेला प्रश्न विचारतो कॅप्टन नाते म्हणतात जास्तीत जास्त कमीत कमीत असे उत्तर असतात. हे जे तुमचं टार्गेट असतं 55-60-70, ते समोरचे जे प्रेक्षक असतात त्यांनाही ऐकायला आवडतं. हरकत नाही, जास्त वेळ घेणार नाही. धनंजय, टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? फिल्डिंगच घेतली असती. आता बॅटिंग करायची आहे तर किती धावा? असं काय नक्की नाही, चांगला टोटल बनवण्याचा प्रयत्न करू, कारण की रात्रीची शेवटची मॅच आहे. तर म्हणजे चांगले रन्स बोर्ड्सवर ठेवले तर समोरच्याला प्रेशरमध्ये ठेवू शकतो. इट्स अ बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकला या ठिकाणी भूमी 11 धाकटी डहाणू संघाने घेतले प्रथमतः फिल्डिंग. आमंत्रित केले या मॅचसाठी प्रथम बॅटिंगसाठी MS 11 झाई संघाला. वळूया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये.